नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। श्री दत्त शिरोळ 54वा ऊसगळीत हंगाम शुभारंभ उत्साहात। एक रकमी विना कपात 3400 रुपये देणार, गणपतराव पाटील यांचं प्रतिपादन। श्री दत्त शिरोळ कारखान्याचा सन 2025-26चा 54वा ऊसगळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या शुभ हस्ते सकाळी 11:45 संपन्न झाला। तत्पूर्वी सकाळी 11 वाजता कारखान्याचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या शुभ हस्ते काटापूजन करण्यात आलं। यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करून देशातील विविध ठिकाणी असलेल्या ऊस दराची माहिती दिली। सदरचे दर पाहता आपल्या जिल्ह्यातील ऊसाचा दर हा सर्वात जास्त आहे। केंद्र शासनाने FRP रकमेतून प्रतिवर्षी वाढ केली आहे, परंतु सन 2021 मध्ये जाहीर केलेली प्रति क्विंटल 3100 या MSP दरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही आहे। त्यामुळे सर्व साखर कारखानदारांना ऊसाचा FRP रक्कम देणे अत्यंत जिकिरीचं होत असल्याचं सांगितलं। हा सीझन कारखान्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असून आपण सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस आपल्याच कारखान्याला पाठवून द्यावा अशी विनंती केली। यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले, कारखान्याला नेहमीच सभासदांचं हित जोपासलंय। केंद्र शासनाने प्रतिवर्षी जाहीर केलेल्या FRP रक्कम एक रकमी अदा केली आहे। दत्त कारखाना आपलाच कारखाना आहे, आम्ही विश्वस्त म्हणून या ठिकाणी काम करतो आहोत। सभासदांचे एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी आमच्या कारखान्यानं ठिकठिकाणी मेळावे घेऊन सभासदांना मार्गदर्शन केलं आहे। आज जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्यासाठी आम्ही ऊस विकासाच्या विविध योजना राबवून शास्त्रज्ञांच्या मार्फत सातत्यानं सभासदांना मार्गदर्शन केलं आहे। सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचे हित जोपासलं जाईल। कारखान्याने सभासद केंद्रस्थानी म्हणून कारखाना व्यवस्थापनाचं कामकाज चालू आहे। गळीत हंगामासाठी कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज आहे। या हंगामासाठी एक रकमी प्रति टन 3400 रुपये इतकी विना कपात देणार आहोत। तसेच हंगाम समाप्तीनंतर जी रिकव्हरी येईल त्याप्रमाणे शासन धोरणाप्रमाणे रक्कम द्यावी लागल्यास तीही कारखाना सत्वर देईल। या हंगामात कारखान्याने 15 लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवलं असून सर्व सभासद बंधूंनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतच पाठवून सहकार्य करावं अशी विनंती केली आहे। यानंतर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगांना यांनी आमच्या कारखान्याची ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवली असून सर्व सभासदांनी आपला ऊस कारखान्यास गळीतच पाठवून सहकार्य करावं अशी विनंती केली आहे। सर्व उपस्थितांचे आभार मानलेत। याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुण कुमार देसाई, अनिल कुमार यादव, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, श्री दत्त पॉवर कंपनीचे सर्व स्टाफ, कामगार ट्रस्ट, कामगार सोसायटी, कामगार युनियनचे पदाधिकारी, महाराष्ट्र व कर्नाटकातील सभासद बंधू, कार्यकर्ते, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।